आपण पाहतो राज्यभर 5 दिवसांपासून शेतकऱ्यांनी संप सुरू केलाय। आज संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय। शिरूर तालुक्यातील पाबळ येथे शेतकऱ्यांनी शिरूर भीमाशंकर महामार्गावर रास्ता रोको करत शेतीमाल आणि दूध रस्त्यावर टाकून दिलाय। तसंच संपूर्ण गाव बंद सुद्धा ठेवण्यात आले। संतप्त शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुनील थिगळे यांनी। शेतकरी आता 1 तारखेपासून संपावर गेला। 1 तारखेपासून आपण पाहिलं की संपूर्ण राज्यामध्ये जो शेतकरी आहे शेतकरी रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी पालेभाज्या भरलेल्या ट्रक असतील किंवा दुधाचे ट्रक असतील ते ओतून देण्याचं काम येथील शेतकरी संघटना असतील किंवा शेतकऱ्यांनी केलेलं आहे। मला सांगा काय भावना तुमच्या? आमच्या भावना आज अनेक वेळा सहनशीलता ठेवून आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या कांद्याला हमी बाजार असा हमी भाव असावा, ऊसाला हमी भाव असावा। आमच्या अनेक भागामध्ये काही तूर पिकवणारे कापूस विविध शेतकरी अनेक माल पिकवतात पण हमी भाव आम्हाला मिळत नाही आणि गेल्या 2 वर्ष आमच्या कांद्याच्या आरणे अशाच सडून गेलेले आहेत। त्याला काय त्याच्यामुळं शेतकरी वीज बिल असेल, शेतीचं भांडवल असेल, शेती करता आम्हाला ते भांडवल आता परवडत नाही। मालाला 4 आणे भाव मिळतो आणि 12 आणे खर्च शेतीला होतो आणि अशा पद्धतीने शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे। त्यांना वाली कुणी राहिला नाही। कॅमेरापर्सन सचिन भंडारीसह सुनील थिगळे, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।